सर अजून बातमी आहे की मेडिकल मध्ये आणि IGMC मध्ये फक्त 3 दिवस आणि 4 दिवसाचा स्टॉक आहे. हे त्याचं स्टेटमेंट आहे तीन साहेबांचं दोन्ही ठिकाणचे. त्यांना विचारा आधी किती दिवस स्टॉक ठेवत होते. ते म्हणाले आता आमच्याकडे एका ठिकाणी 2 दिवसाचा आणि एका ठिकाणी जनरली आपण स्टॉक 4-5 दिन घालते. त्याच्यावरती साठा गेला तर साठाचा गुन्हा दाखल होतो. सर तुम्ही शिकले तेव्हा काँग्रेस असेल. मी कालच IIMच्या डायरेक्टरशी बोललो, NLUच्या ते डिस्ट्रिक्ट जज त्यांच्याशी बोललो. तिथे तुटवडा नाहीये, मुलांना स्वयंपाक करून जेवण भेटत. ठीक आहे. देख ना लाईव्ह या देशामध्ये नुकताच घरगुती सिलेंडरची 60 रुपये झालेली दरवाढ, त्यानुसार बेसिक सिलेंडरची 115 रुपयांनी झालेली दरवाढ, ही नागरिकांना या दरवाढीपासून कुठेतरी न्याय मिळावा याकरता आज हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. प्रत्येक वेळी या सिलेंडरची दरवाढ करून ही सरकार नागरिकांवर, ह्या जनतेवर जो अन्याय करत आहे, या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन होतं. एवढंच नव्हे तर आज शहरामध्ये बऱ्याचशा गॅस गोडाऊनच्या बाहेर अर्धा 1-1 किलोमीटरच्या नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहे. एकीकडे प्रशासन सांगतं की कुठेही तुटवडा नाही आणि एकीकडे नागरिकांच्या ज्या रांगा लागलेल्या आहे OTP शिवाय त्यांना सिलेंडर मिळणं मुश्किल झालेलं आहे. जे 15 दिवसामध्ये जे सिलेंडर मिळत होतं त्याचा कालावधी आज 25 दिवस करण्यात आलेला आहे. ह्या सर्व गोष्टींचा नागरिकांना जो संभ्रम पसरण्यात आलेला आहे त्याच्यापासून या जनतेला कुठेतरी न्याय मिळावा या मागण्या घेऊन आज आम्ही इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं किंवा आम्ही हे सांगितलं का आजच्याच वर्तमानपत्रामध्ये जे काही मेडिकल कॉलेज आहे तिथे सुद्धा तुटवडा झालेला आहे हे त्यांच्या निदर्शनात आणून दिलं. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की बा अशा कुठल्याही प्रकारची तो बाब नाही, स्टॉक हा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच्यामुळे हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे हा दूर करावा ही मागणी आम्ही या काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी. संजीव भाऊ, अनेकांकडे एकच सिलेंडर आहे, अशा वेळेस त्यांच्या घरचं सिलेंडर गेलं तर OTP येत नाही आहे आणि सिलेंडरही मिळत नाही आहे. मग OTP जो आहे ही त्यांची एक प्रक्रिया आहे, परंतु त्याच्यापासूनच मुक्तता मिळण्याकरता यासुद्धा बाबीवर आमचं त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. आणि पहिले लोकांना नंबर लावला की सिलेंडर मिळून जायचं, OTP हा काही 100% कंपल्सरी नव्हता. त्याच प्रकारे आतासुद्धा नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी ही सुद्धा मागणी आम्ही तिथेच बोलतो. 4 दिवसापासून दररोज लाईन लागत आहे गॅस गोडाऊनमध्ये आणि ऑनलाईन नंबरही लागत नाही आहे. आम्ही सांगितलं ना आता की लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे की एकीकडे थोडाची जाणीव लोकांना होत आहे, हॉटेल्समध्ये सिलेंडर मिळत नाही आहे. बऱ्याच आपण माध्यमातून जर बघितलं असेल तर बरेचसे हॉटेल बंद होण्याच्या स्थितीवर आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी गॅस गोडाऊनच्या समोर ही घरी दूध चूल जी पेटते तिथे कुठेही ती विझू नये आणि सिलेंडर हा उपलब्ध असला पाहिजे. यानी लोकांनी आज गॅस गोडाऊनसमोर ज्या रांगा लावून ठेवलेल्या आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाने आज आम्ही इथे निवेदन दिले. थँक्यू. जर मुबलक सिलेंडर आहे मग रांगा कशासाठी, काय त्रुटी आहे, काय सांगा? नाही, मी कालही आपल्या सगळ्यांशी बोललेलो आहे आणि ऑलरेडी आम्ही परिपत्रकही काढलेलं आहे की सध्या तुटवडा नाहीच आहे. आणि आपण आज जे न्यूज बघित असेल काय तर ऑलरेडी ते कंडिशन रिलॅक्स होत आहे. काल गव्हर्नमेंट ऑफ इंडियामार्फत ही प्रेस झाली, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रही सांगत आहे आणि ॲज अ कलेक्टर आणि सप्लाय ऑफिसमधून आम्ही पण सांगत आहोत की तुटवडा नाही आहे. आणि दुसरं काही तक्रार आल्या होत्या की ब्लॅक मार्केटिंग होऊ शकतं, होर्डिंग होऊ शकतं. त्यासाठी मी ऑलरेडी माझ्या फूड सिव्हिल सप्लायच्या 4 टीम बनवलेल्या आहे, CP सरांनी त्यांच्या टीम बनवल्या आहे. आम्ही कारवाई पण करत आहोत. आणि माझी एकच विनंती आहे लोकांना की नागरिकांनी अननेसेसरी पॅनिक होऊन आपण होर्डिंग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आणि त्या दुकान आणि त्याच्यासमोर गर्दी करण्याची कसलीच गरज नाही आहे. तुटवडा होणार नाही आहे आणि सप्लाय सफिशियंट याच्यामध्ये आहे. त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच याच्यामध्ये गरज नाही आहे. सर, किती दिवसांचा आपल्याकडे स्टॉक आहे, म्हणजे किती दिवस साधारणतः ही परिस्थिती राहिली तर आपण सर्वाइव्ह? नाही, सर्वाइव्हची गोष्टच नाही, कारण
याच्यामध्ये जवळपास 5-6 दिवसाचा स्टॉक असतात, मग तिकडून वरतून सप्लाय येतो आणि आपण खाली लोकांना सप्लाय करतो. त्याचे 2 प्रकारचे सप्लाय असते, डोमेस्टिक असते, कमर्शियल असते. मग डोमेस्टिकमध्ये पण एक इंडिपेंडेंट असते, एक शाळा वसतिगृह त्यांनाही असते. तर मी सगळ्या डीन साहेबांशी पण बोललेलो आहे, NLU सगळे जे मोठे शाळा जिथं 1200 विद्यार्थी त्यांनाही बोलवलं आहे, तिथेही त्यांच्याकडे 5-6 दिवसाचा स्टॉक ऑलरेडी आहे. त्यामुळे पॅनिक करण्याची गोष्ट नाही. आणि ऑलरेडी मी मग दुकानदारांशी पण बोललो की आता सध्या नागपूरमध्ये एकही हॉटेल बंद झालेलं नाही. त्याच्यामुळे जर सिलेंडर नसेल तर दुकानं बंद झाले असते. रेस्टॉरंट चालू आहे, हॉटेल चालू आहे, म्हणजे सिलेंडरचा त्यांना मुबलक सप्लाय मिळतात. लोकांना असं वाटतं की उद्या संपून जाईल तर आपण होर्डिंग करून ठेवावी. त्याची कसलीच गरज नाही आहे. मुबलक प्रमाणामध्ये सिलेंडर उपलब्ध आहे आणि आम्ही जबाबदारीने बोलत आहोत सगळं रिव्ह्यू घेतल्यावर. आणि काही जर तक्रारी असेल तर आम्ही ऑलरेडी नंबर्स दिलेले आहे. काही लोकांचं म्हणत होतं की सर 1200चं सिलेंडर आम्हाला 2300 मिळत आहे. तसं आम्हाला पिनपॉईंट तुम्ही कंप्लेंट द्या, आम्ही त्यांना निश्चितच त्यांना इसेन्शियल सप्लाय ॲक्टमध्ये त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. सर, जे हॉस्पिटल्स आणि शाळा आहेत त्यांना तुम्ही काही स्पेशल प्रोव्हिजन केलेलं आहे त्यांच्यासाठी काही वेगळी तरतूद? नाही, जिथं जसं मास कन्झम्पशन आहे तिथं प्रायोरिटी द्यायला आम्ही सांगितलेलं आहे, जेणेकरून त्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये पॅनिक होणार नाही. तसं ऑलरेडी आमचं डे टू डे बेसिसवर त्या डीनसोबत त्या डायरेक्टरसोबत आमची चर्चा चालू आहे. त्यामुळे सध्या कुठेच म्हणजे असं तुतोडा की उद्या बंद होऊन जाईल, उद्या सिलेंडर संपून जाईल असं कुठेच नाही आहे. त्यामुळे जनतेला माझी विनंती आहे, नागपूरकरांना विनंती आहे की कुठेच पॅनिक करण्याची गरज नाही आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन सगळं आपल्यासोबत आहे आणि कुठेच तुटवडा होणार नाही आणि सुरळीत सप्लाय सुरू राहील. सर, मेडिकल मेओच्या बेसचं म्हणणं आहे की 2 ते 3 दिवसाचा ऑक्सिजन साठा फक्त उरलेला आहे, त्यामुळे मी का सकाळीच बोललो राजीव साहेबांशी, 5 ते 6 दिवसाचा साठा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पॅनिक. आणि मला एक विचारायचं आहे की जर हा तुटवडा नसता तेव्हा आपण 7 दिवसाचा स्टॉक ठेवतो, असं नाही की एका महिन्याचा स्टॉक ठेवतो कॉलेजमध्ये. 7-7 दिवसाचा असतं आणि एक दिवस येत असते, एक दिवस उपयोग करतो, एक दिवस येत असते, एक दिवस उपयोग करतो. त्यामुळे तेच चालू आहे. त्यामुळे कसलाच पॅनिक करण्याची, ॲक्च्युली मी जे बघत आज मी 2-3 ठिकाणी जाऊन आलो की पॅनिकमध्ये की उद्या संपलं तर मी आज 2 घेऊन ठेवतो, आज 3 घेऊन ठेवतो, असं करण्याची गरज नाही आहे. मुबलक प्रमाणामध्ये. आणि आताच तुम्ही न्यूजमध्ये बघत होता की स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये ॲक्च्युली इंडियन फ्लॅग जे असलेले वेसल सोडत आहे. त्यामुळे अजून हे कंडिशन रिलॅक्स होणार आहे. त्यामुळे पॅनिक करण्याची गरज नाही आहे असं माझं मत आहे. हॉटेल इंडस्ट्री आणि कमर्शियल इंडस्ट्री यांच्यासाठी कमर्शियल सिलेंडर देताना काही सूट दिली जाईल का? नाही, देखो अगर मुबलक प्रमाणामध्ये आलं तर आम्ही ते रिस्ट्रिक्शन आता काहीच नाही आहे. तुम्हाला रिक्वायरमेंट तुम्ही बुकिंग करा, तुम्ही घेऊन जा. पण लोकांना असं वाटत आहे की संपून जाईल तर मी आजच 2-4 ठिकाणी 10 माझ्याकडे आणून ठेवतो. तसं होणार नाही. तुम्हाला सगळ्यांच्या नीडसाठी मुबलक सिलेंडर आहे, मग डोमेस्टिक राहो किंवा कमर्शियल राहो. तर सिंगल सिलेंडरच्या बाबतीत ज्यांच्याकडे आहे त्यांना संपल्यानंतर मिळत नाही आहे, OTPची अडचण जात आहे, तांत्रिक बाबीची अडचण जात आहे, रांगा आहे, ओरड आहे. ते सांगतो पॅनिक. आता पहिले 15 दिवसाला OTP येत होता, आता 20 ते 22 दिवसाला येत आहे. पण OTP येत आहे. आधी पण OTPने सिलेंडर भेटायचं, असं नव्हतं की विदाउट OTP सिलेंडर भेटायचं. आधी पण OTPने सिलेंडर भेटत होतं, आता OTPनेच भेटत आहे. त्यामुळे आता मला एक तुम्हाला विनंती करायची आहे, जे लोक लाईन लागलेले आहे त्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या की तुमच्याकडे सिलेंडर संपून गेला आहे का. उनके पास आहे फिर भी वो एक सिक्युरिटी म्हणून येत आहे. त्यामुळे तशी गरज नाही आहे. बट नॅचरल आहे की वॉर लाईक सिच्युएशन आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये पॅनिक राहू शकते. आणि तुम्ही आणि मी आता सकाळी माझ्याकडे प्रदर्शनी आले त्यांनाही सांगितलं की तुम्ही तुमच्या पण वतीने सांगा, मीडियाला विनंती करू तुम्ही तुमच्या वतीने पण सांगा की पॅनिक करण्याची बिलकुल गरज नाही आहे. सर, काही उद्योजकांच्या अनुषंगाने काही तरतूद नाही, काही नाही. माझा मोबाईल ओपन आहे. CM सरांना बोललेले आहे, काल बावनकुळे साहेब पण बोलले, आता आम्ही पण इथं बोलवतो. त्यामुळे मला वाटत नाही विषय काही असेल तर आमच्या समोर आणा, आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सर, हिंदी में बताइए, सिलेंडर की